विद्यार्थी मित्रो, मागणीची लवचिकता यामध्ये आपण लवचिकतेचा अर्थ, मागणीच्या लवचिकतेचे प्रकार, मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार, मागणीची लवचिकता मापन करण्याच्या पद्धती, मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक अशा विविध मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे. आज आपण मागणीची लवचिकतेचं महत्त्व अभ्यासणार आहोत. मागणीची लवचिकता ही संकल्पना अनेक घटकांना उपयुक्त ठरते. त्यामध्ये उत्पादक, शेतकरी, कामगार, शासन अशा विविध घटकांना मागणीची लवचिकता संकल्पना उपयुक्त असलेली दिसून येते. मागणीच्या लवचिकतेचं महत्त्व पुढील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला सांगता येईल. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे उत्पादकांसाठी महत्त्वपूर्ण. मागणीची लवचिकता ही संकल्पना उत्पादकांना उत्पादन कार्यातील विविध आर्थिक निर्णय घेण्यासाठी उपयुक्त ठरते. प्रत्येक उत्पादक तो विक्री करत असलेल्या उत्पादनाची किंमत ठरवित असतो आणि ही किंमत ठरवण्यासाठी उत्पादकाला मागणीची लवचिकता संकल्पना उपयुक्त ठरते. उत्पादकाने उत्पादित केलेल्या वस्तूला बाजारपेठेमध्ये अलवचिक मागणी असेल, म्हणजेच किमतीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला तरी मागणी स्थिर राहत असेल, तर अशा वेळेला उत्पादक वस्तूची किंमत वाढवतो आणि आपल्या वस्तूची विक्री करून जास्त नफा मिळवतो. परंतु जर उत्पादकाने उत्पादित केलेल्या वस्तूला बाजारपेठेमध्ये लवचिक मागणी असेल किंवा जास्त लवचिक मागणी असेल, तर अशा वेळेला उत्पादकाला वस्तूची किंमत कमी करावी लागते. जर त्याने वस्तूची किंमत वाढवली तर अशा वेळेला त्याच्या वस्तूची मागणी कमी होणार असते आणि मागणी कमी झाला तर त्याचा नफा कमी होणार असतो. आणि त्यामुळे जेव्हा त्याच्या वस्तूला असलेली मागणी जास्त लवचिक किंवा लवचिक असते, अशा वेळेला तो वस्तूची किंमत कमी करतो आणि किंमत कमी करून जास्तीत जास्त नगांची विक्री करून नफा मिळवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे थोडक्यात उत्पादकाला त्याच्या वस्तूची किंमत ठरवण्यासाठी मागणीची लवचिकता ही संकल्पना उपयुक्त ठरते. जर उत्पादक मक्तेदार असेल तर त्याचे मूल्यवेध धोरण भिन्न बाजारपेठेतील मागणीच्या लवचिकतेवरती अवलंबून असते. मक्तेदार म्हणजे काय, तर त्याचं उत्पादनामध्ये त्याची एकाधिकारशाही असेल, मक्तेदारी असेल, तर अशा वेळेला या ठिकाणी तो वेगवेगळ्या बाजारपेठेमध्ये वस्तूंची किंमत वेगवेगळ्या आकारून नफा मिळवू शकतो. मग त्यासाठी त्याला मागणीची लवचिकता संकल्पना उपयुक्त ठरते. ज्या बाजारपेठेमध्ये त्याच्या वस्तूला अलवचिक मागणी आहे त्या ठिकाणी तो वस्तूची किंमत वाढवू शकतो आणि जास्त नफा मिळवू शकतो. परंतु ज्या बाजारपेठेमध्ये त्याच्या वस्तूला असलेली मागणी लवचिक किंवा जास्त लवचिक असेल, तर अशा बाजारपेठेत त्याला वस्तूची किंमत कमी करून वस्तूची विक्री करावी लागते. म्हणजे थोडक्यात उत्पादक वर्ग आहे, या उत्पादकाला त्याच्या वस्तूची किंमत ठरवण्यासाठी मागणीची लवचिकता ही संकल्पना उपयुक्त ठरते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे शासनासाठी महत्त्वपूर्ण. देशातील सरकारला किंवा शासनाला करविषयक धोरण ठरवत असताना मागणीच्या लवचिकता या संकल्पनेचा उपयोग होतो. विशेष करून अर्थमंत्री आहेत, या अर्थमंत्र्यांना करविषयक धोरण ठरवत असताना मागणीची लवचिकता ही संकल्पना विचारात घ्यावी लागते. कोणत्या वस्तूंवरती किती कर आकारावेत, कोणत्या लोकांवरती किती कर आकारावेत, हे सर्व ठरवत असताना त्यांना या संकल्पनेचा उपयोग झालेला दिसून येतो. सरकारला जर जास्त महसूल मिळवून द्यायचा असेल तर ज्या वस्तूंना अलवचिक मागणी आहे अशा वस्तूंवरती जास्त कर आकारला जातो. कारण अलवचिक मागणी असणाऱ्या वस्तूंवरती कर आकारला आणि त्याचा परिणाम म्हणून जरी किमती वाढल्या तरी मागणीत कोणतेही बदल होत नाहीत, मागणी स्थिर राहते. त्यामुळे अशा वस्तूंवरती जास्त कर आकारला जातो आणि कर रूपाने जास्त महसूल मिळवला जातो. उदाहरणार्थ सांगायचे झाले तर मादक पदार्थ, त्यामध्ये सिगारेट, अफू, गांजा, गुटखा, तंबाखू, दारू अशा अनेक वस्तू आहेत की या मादक पदार्थांमध्ये मोडतात. तर अशा वस्तूंवरती शासनाकडून जास्त कर आकारला जातो आणि कर रूपाने जास्त महसूल मिळवला जातो. कारण या वस्तू जीवनाला घातक आहेत आणि घातक असल्याकारणाने लोकांचा उपभोग कमी करणे हा देखील एक त्यामागचा हेतू आहे.
आणि दुसरा हेतू जास्त महसूल मिळवणे. असे 2 हेतू साध्य करण्यासाठी शासन मग त्या वस्तूंवरती जास्त कर आकारणी करते. तसेच काही वस्तू अशा आहेत की त्या जीवनावश्यक आहेत आणि त्या वस्तूंना देखील अलौकिक मागणी असते. मात्र त्यांना जरी अलौकिक मागणी असली तरी त्या वस्तूंवरती शासन कमी कर आकारते, कारण त्या जीवनामध्ये महत्त्वाच्या असतात. उदाहरणार्थ अन्नधान्य, कपडे, पुस्तके अशा ज्या वस्तू आहेत त्या जीवनामध्ये महत्त्वाच्या आहेत आणि त्यांना जरी अलौकिक मागणी असली तरी शासन त्यांना त्याच्यावरती कमी कर आकारते की जेणेकरून लोकांचं आर्थिक कल्याण होईल. तर अशा पद्धतीने कोणत्या वस्तूवरती किती प्रमाणात कर आकारावा हे ठरवण्यासाठी शासनाला मागणीची लवचिकता ही संकल्पना महत्त्वाची असे दिसून येते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे उत्पादन घटकांचे मोबदले ठरवताना महत्त्वपूर्ण. तर उत्पादन घटकांच्या मोबदल्याची निश्चिती करत असताना किंवा ठरवत असताना मागणीची लवचिकता ही संकल्पना उपयुक्त ठरते. उत्पादन घटकांमध्ये भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे घटक येतात आणि या घटकांचे मोबदले ठरवावे लागतात आणि ते ठरवत असताना मागणीची लवचिकता या संकल्पनेचा आपल्याला आधार घेता येतो. जर अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन घटकांना असलेली मागणी अलौकिक असेल, म्हणजे किमतीमध्ये कितीही बदल केले, त्यांच्या मोबदल्यामध्ये कितीही बदल केले तरी मागणी स्थिर राहत असेल, तर अशा वेळी या ठिकाणी उत्पादन घटकांना जास्त मोबदला द्यावा लागतो, कारण हे उत्पादन घटक दुर्मिळ असतात, अलौकिक त्यांना मागणी असते. साहजिकच त्यांना जास्त मोबदला देणं आवश्यक ठरते. परंतु जर अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन घटकांना असलेली मागणी लवचिक असेल किंवा जास्त लवचिक असेल तर अशा वेळेला उत्पादन घटकांना कमी मोबदला दिला जातो. तर उदाहरणार्थ सांगायचे झाले तर असेच म्हणता येईल की कामगाराने ज्या वस्तूचं उत्पादन केलेलं आहे त्या वस्तूला बाजारपेठेमध्ये अलौकिक मागणी असेल तर अशा वेळेला कामगारांना जास्त वेतन देणं शक्य होते, कारण त्या वस्तूला अलौकिक मागणी असल्या कारणाने त्या वस्तूंची किंमत वाढवता येते आणि किंमत वाढवून कामगारांना देखील जास्त वेतन देणं त्यामुळे शक्य होते. परंतु कामगारांनी जी वस्तू उत्पादित केलेली आहे त्या वस्तूला जर बाजारपेठेमध्ये लवचिक मागणी असेल किंवा जास्त लवचिक मागणी असेल, आणि किमतीमध्ये जर वाढ केली तर मागणीत मोठ्या प्रमाणात घट होणार असेल, तर अशा वेळेला कामगारांना जास्त वेतन देणं शक्य होत नाही, कारण वस्तूची किंमत वाढवता येत नाही, साहजिकच जास्त उत्पन्न त्यातून प्राप्त होत नाही आणि त्यामुळे कामगारांना देखील जास्त वेतन देणं शक्य होत नाही. थोडक्यात उत्पादन घटकांच्या मोबदले ठरवत असताना मागणीची लवचिकता ही संकल्पना त्या ठिकाणी महत्त्वाची ठरते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे विदेशी व्यापारासाठी महत्त्वपूर्ण किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी महत्त्वपूर्ण. विदेशी व्यापार किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सेवा शर्ती ठरवण्यासाठी किंवा नियम व अटींची निश्चिती करण्यासाठी मागणीची लवचिकता ही संकल्पना उपयुक्त ठरते. ज्या देशांकडून निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंना अलौकिक मागणी आहे असे देश त्या वस्तूंना जास्त किमती आकारतात आणि त्यातून जास्त उत्पन्न मिळवतात, कारण त्यांच्या निर्यात वस्तूंना अलौकिक मागणी असल्याकारणाने, म्हणजे किमतीमध्ये जरी वाढ केली तरी मागणी कमी होत नसल्याकारणाने असे देश त्या वस्तूंची काय करतात, किमती वाढवतात, निर्यात करतात आणि निर्यातीपासून जास्त उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर ओपेक संघटना. या ओपेक संघटनेने पेट्रोल आणि खनिज तेलाची निर्यात करत असताना अनेक वेळा किमती वाढवलेल्या आहेत आणि त्यातून जास्त उत्पन्न मिळवलेलं आहे. म्हणजे ओपेक संघटना ही अशी देशांची संघटना आहे की ती खनिज तेलाचं निर्यात करते, पेट्रोल, डिझेल यासारख्या खनिजांचं निर्यात करणारी ती संघटना आहे. साहजिकच त्यांची त्यामध्ये मक्तेदारी देखील निर्माण झालेली आहे आणि त्यांच्या खनिज तेलाला इतर देशांकडून असलेली मागणी ही अलौकिक आहे आणि त्यामुळे सतत ते काय करत आहेत, किमती पेट्रोल डिझेलच्या वाढवून जास्त उत्पन्न मिळवत आहेत. म्हणजेच देशाच्या आयात निर्यात धोरण ठरवण्यासाठी देखील या संकल्पनेचा उपयोग होतो. कोणत्या वस्तूची निर्यात करावी आणि त्यावरती किती किंमत आकारावी, कोणत्या वस्तूची आयात करावी त्यावरती किती किंमत द्यावी, हे सर्व ठरवत असताना मागणीची लवचिकता या संकल्पनेचा आधार घेतला जातो. म्हणजे एकंदरीत आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये देखील मागणीची लवचिकता ही संकल्पना महत्त्वाची असलेली दिसून येते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे सार्वजनिक सुविधा. तर देशामध्ये अशा काही सुविधा आहेत की त्या सार्वजनिकरित्या वापरल्या जातात.
सर्व लोकांना त्या उपयुक्त ठरतात आणि अशा सुविधा पुरवणे हे खाजगी लोकांच्या तुलनेत सरकारकडे देणं अपेक्षित असते किंवा सरकारने त्या सुविधा पुरवणं आवश्यक असते. जर या सुविधा खाजगी लोकांना पुरवण्याचे अधिकार दिले तर त्यातून लोकांची आर्थिक पिळवणूक होऊ शकते आणि त्यामुळे या सुविधा शक्यतो शासनाकडून पुरवल्या जातात. मग यामध्ये रेल्वेसारख्या अलौकिक मागण्या असणाऱ्या ज्या काही सार्वजनिक सुविधा आहेत, या सुविधांच्या बाबतीत उपभोक्त्याचे आर्थिक शोषण टाळण्यासाठी सरकार एकतर त्याला अनुदान देते किंवा त्याचे राष्ट्रीयकरण घडवून आणते. म्हणजे थोडक्यात या सुविधा पुरवण्याचं काम शासन करते. स्वतःच्या अखत्यारीमध्ये स्वतःच्या अधिकारातून या सुविधा लोकांना पुरवल्या जातात आणि त्यामुळे लोकांच्या आर्थिक पिळवणूक आपल्याला थांबवता येते. उदाहरणार्थ रेल्वे सेवा असेल, ST महामंडळ असेल किंवा पाणी पुरवठा करणं असेल, वीज पुरवठा करणं असेल, यासारख्या ज्या काही सुविधा आहेत त्या लोकांना जीवनामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत आणि या सुविधा जर पुरवण्याचं काम खाजगी लोकांच्या हातामध्ये दिलं तर त्यातून लोकांची आर्थिक पिळवणूक होऊ शकते. उदाहरणार्थ समजा की ST महामंडळ आपण खाजगी कंपनीला विकलं आणि खाजगी कंपनी जर ST महामंडळाची सुविधा देऊ लागली तर हे खाजगी कंपनी त्याच्या तिकिटी वाढवेल आणि लोकांची आर्थिक पिळवणूक करेल. थोडक्यात काय तर लोकांची आर्थिक पिळवणूक थांबावी या हेतूने शासन काय करते, ह्या सर्व सुविधा स्वतःच्या ताब्यामध्ये घेते आणि लोकांना त्या पुरवते आणि त्यातून लोकांची त्यामुळे आर्थिक शोषण किंवा आर्थिक पिळवणूक आहे आपल्याला टाळता येते. म्हणजे थोडक्यात कोणत्या सुविधा सार्वजनिक आहेत ह्या ठरवण्यासाठी देखील मागणीची लवचिकता ही संकल्पना उपयुक्त असे दिसून येते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे उत्पन्नातील खर्चाचे प्रमाण. वस्तूवरील खर्चाचे एकूण उत्पन्नातील प्रमाण कमी असेल तर मागणी अलवचिक असते. म्हणजे एकूण उत्पन्नातील अल्पसा भाग आपण त्या वस्तूवरती खर्च करत असू तर अशा वस्तूची मागणी ही अलवचिक असे दिसून येते. उदाहरणार्थ वर्तमानपत्र. तर वर्तमानपत्रावरती आपण एकूण उत्पन्नातील एक अल्पसा भाग, छोटासा हिस्सा आपण त्यावरती खर्च करतो. मग ती किंमत जरी वाढली थोडी किंवा कमी झाली तरी त्याची मागणी काय बदलत नाही, मागणी स्थिर राहते. परंतु जेव्हा वस्तूवरील खर्चाचे प्रमाण जास्त असेल तर मागणी जास्त लवचिक असते. म्हणजे एकूण उत्पन्नातील वस्तूवरील खर्चाचे प्रमाण जास्त असते तर त्यावेळी मागणी जास्त लवचिक असते. म्हणजे आपण एकूण उत्पन्नाचा मोठा हिस्सा ज्या वस्तूंवरती खर्च करतो अशा वस्तूंची मागणी जास्त लवचिक असे दिसते. म्हणजेच वस्तूंच्या किमती जर वाढल्या तर अशा वस्तूंची मागणी कमी होते आणि जर किमती कमी झाल्या तर त्या वस्तूंची मागणी जास्त प्रमाणात वाढताना दिसून येते. तर अशा पद्धतीने मागणीची लवचिकता ही संकल्पना विविध क्षेत्रामध्ये विविध घटकांना आर्थिक निर्णय घेत असताना उपयुक्त ठरते. तर आज आपण मागणीची लवचिकता या संकल्पनेचं महत्त्व थोडक्यात अभ्यासलेले आहे.